देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त चाल टाकणारा माणूस आहे। तू इतका बेईमान होऊ नको, मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको। रडायची वेळ आली होती, आम्हाला चॅलेंज देऊ नको। वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील। खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं। आम्ही तुला म्हणलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही, तुझ्यावर खूप विश्वास होता, असा घणाघात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला। तर येत्या 15 तारखेपासून मुंबईमध्ये साखळी उपोषण सुरू होणार आहे। हे टप्प्याटप्प्यानं अजून वाढत जाईल। बेमुदत साखळी उपोषण सुरू होईल, आम्हाला शिकवू नका असे कोण कोण अधिकारी आहेत ज्याला नाव कमवायची हाव लागली आहे? तू गोरगरिबांच्या कष्टांचा तळतळाट घेऊ नको। साखळी उपोषण बेमुदत असणार आहे। आम्ही काही गावं निवडणार असून 5-10 जण रोज येऊन बसणार आहोत। आता पुन्हा एकदा दाखवून देऊ की मराठे काय आहेत। आता यावेळेस आम्ही माघारी फिरणार नाही, मग आता काही होऊ द्या, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिलाय। तसंच हे सगळं बोलताना फडणवीसांवरती त्यांनी जोरदार निशाणा साधलाय।